पेमेंट झालं. हॅलो हॅलो. हां बोला. अरे तू चहा प्यायला येतेस ना, तिथनं बोलतो. पण तुला माझा नंबर कुठून भेटला? तू UPI पेमेंट केलं ना, त्याच्यावरून घेतलं. काय? बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळी UPI पेमेंट करता त्यावेळी नकळत तुमचा मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीकडे जातो, कारण बऱ्याच लोकांची UPI ID ही मोबाईल नंबरने बनलेली असते. फॉर एक्झाम्पल, तुमचा मोबाईल नंबर आहे 88885588, तर तुमची UPI ID होऊ शकते तुमचा मोबाईल नंबर @YBL. ह्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळी तुम्ही UPI पेमेंट करता त्यावेळी तुमची UPI ID म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर समोरच्याला विजिबल होतो. आता ह्यावर सोल्युशन असं आहे, पण त्या अगोदर जो तुमचा जवळचा मित्र UPI ने पेमेंट करत असतो त्याला ही रील लगेच शेअर करा. तुम्ही ज्या UPI ॲपने पेमेंट करता, लाईक फोन पे किंवा गुगल पे, त्याच्यामध्ये जावा, तुमची UPI ID चेक करा. जर ती मोबाईल नंबरने असेल तर तुम्ही तिला इथे बँक अकाउंटमध्ये जाऊन मॅनेज UPI IDs मध्ये जाऊन तुम्ही चेंज किंवा डिलीट करू शकता. जर तुम्हाला UPI ID चेंज करण्याची स्टेप बाय स्टेप डिटेल हवी असेल तर फॉलो करून कमेंट करा UPI. मी तुमच्या DM मध्ये स्टेप बाय स्टेप डिटेल्स पाठवून देतो.